खंडणीसाठी आणि वडिलांच्या हत्येसाठी कोणी पाठवलं होतं असा सवाल वैभवी देशमुखनं केलेला आहे। खंडणी नेमकी कुणाकडे जाते, वैभवी देशमुखांचा हा सवाल आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वैभवी देशमुख यांनी हा सवाल केला आहे। आज प्रसार माध्यमांनी समोर आणलेले आहेत। त्याच्यामध्ये तर कुटुंब म्हणजे आमची जी क्षमता होती, लढण्याची ताकद होती, ती सगळी संपून जाते। आमची सहनशीलता संपते आणि जे दुःख होतं ते त्या दिवशी बी झालेल्या घटने दिवशीपासून आजपर्यंत आणि ते पुढे देखील तेवढंच राहील की माझे वडील आज आमच्यात नाहीयेत। आणि जसं तुम्ही आत्ता म्हणला ते फोटो बघून आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा हळहळ करतोय। तर म्हणजे तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल, आपल्याला एवढं वाटतं तर त्या कुटुंबाला काय वाटत असेल। खरंच आमची म्हणजे आता आम्ही दुःख व्यक्त म्हणजे करू देखील शकत नाहीयेत, कारण की माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे। पण हे दुःख कुठेतरी सारून आमची एक भावना आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। तर याच्या मागे त्यांचा कोणाचा हात आहे याच्या मागे, आणि जी खंडणी जातीये ती नेमकं कोणासाठी जातीये, ती कोणापाशी जातीये, आणि हे जे करण्यासाठी जे लोक आलते त्यांना कोणी पाठवलं होतं। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर सह ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, मस्साजोग, बीड।